हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा सिग्नल होतोय. रुपेश मेस्त्री अँड सनी बोकाले हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय या सामन्याकरता. खूप चांगली पंचगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू गॅटिंग मानकर येतोय. पहिला चेंडू घेऊन ऑन साईडला खेळायचं होतं. आपण पाहतोय रिव्हर्स स्विच इटचा फटका. मात्र चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. लेग बाईटच्या माध्यमातून ही पहिली धाव येते मैदानाच्या आतमध्ये. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. फायनल डे मध्ये जाऊन पोहोचली जाते ही स्पर्धा. 3 संघ हॅलो पुढे येताना पाहायला मिळाले. तर आपण पाहिलं तर अप्रतिम टप्पा योग्य होता. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना गॅटिंग मानकर काय जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळतोय. पॅडवरती हा चेंडू आदळला गेलाय आणि तत्पूर्वी लेग बाईकच्या माध्यमातून धावा येत असताना आपण पाहतोय. स्ट्राईकला कुमार आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला रोनाल्ड आहे. नॉन स्ट्राईक एंडला खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरतून इनटू द गॅप मध्ये जबरदस्त अप्रतिम जमिनी लगत चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. वॉट अ शॉट. ग्रेट टायमिंग. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय आणि धावांची गती फलकावरती 6 धावा. रिव्हर्स विकेट खेळण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा आणि यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. मोठा धक्का बसतोय. कुमार बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन नियोजन. ऑल इज वेल. सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट आपण पाहतोय. एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून लाख मोलाची स्पर्धा आहे आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये 3 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर. द ग्रेट मराठा जुचंद्र प्रथमतः आपण पाहिलं तर काय जबरदस्त कृष्णा याच्या फलंदाजीच्या बहारदार खेळीवरती पुढे येताना पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहतोय झाई 11 संतोष दवणे अँड धनंजय यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना पाहायला मिळाला आणि काही जबरदस्त खेळ दाखवला. मोतीलाल शहा जे मेंटॉर आहेत खूप चांगल्या पद्धतीने काम केले गेले झाई 11 संघाच्या माध्यमातून. आणि कालचा दिवस आपण पाहिला तर ECC अर्थातच एकविरा क्रिकेट क्लबच्या नावावरती पाहायला मिळाला. नवीन फलंदाज सागर येतोय. सुरेख फटका इनटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चित स्वरूपाने सागरला माघारी परतावा लागला असता. गुड फील्ड गुड थ्रो आपण पाहतोय आणि धावांची गती 1 ने पुढे सरकत असताना धावांची गती धाव फलकावरती 7 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि 5 चेंडूमध्ये 7 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये नायगाव 11 हा संघ पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा यावेळेस ॲब्सोल्युटली प्लम सुपर डिलिव्हरी. अप्रतिम. गॅटिंग मानकर कशासाठी ओळखला जातोय हे मात्र दाखवून देत असताना लगातार विकेट पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज बाद होतोय तो दुसरा रोनाल्ड बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना विकेटचं पतन. माझे आई एकविरा ओली बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. ओली बड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय.
धन्यवाद डीजे. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 7 धावा ह्या पाहायला मिळत आहेत. खूप चांगली स्टार्ट करून दिली गेली गोलंदाजांच्या माध्यमातून. गॅटिंग मानकर काही जबरदस्त गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता ऑस्डन येतोय. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये निर्धारित 50 ते 60 धावा फलकावरती लावाव्या लागतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक एसटी रक्षक मात्र चुकी करतोय. तत्पूर्वी झेल निसटला जातोय आणि 1 धाव अर्जित केलं गेलंय. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली गॅटिंग मानकरच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती बेधक मारा कशासाठी ओळखला जातोय त्याचं मात्र मुख्य प्रात्यक्षिक दर्शवलं गेलं आणि विकेट प्राप्त केल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 8 धावा, 8 रन्स. इथे मात्र भागीदारी लावावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण सलामीवीर बिनीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतवली गेली. ऑन साईडला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट अँड पॅडमधला दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. इथे मात्र फेकी खराब आणि त्याचा प्रत्यय आपण पाहतोय. बोनसच्या माध्यमातून धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा आणि 2 धावेसहित आम्हाला सचिन पाटील दर्शवत आहेत की 10 धावा या फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 10 रन्स ऑन द बोर्ड. फायनल डे आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. सेमीफायनल, फायनलचे सामने आणि वसई विरार परिसरातील आज संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज रोहित बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3 नायगाव 11 या संघाला. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 10 धावा. ऑस्डन काय जबरदस्त गोलंदाजी, धारदार वेग आहे. योग्य ती दिशा, नियंत्रण पाहायला मिळतंय. जबरदस्त निशांत कारभारी इथे उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. अप्रतिम. युनिटी इज अ स्ट्रेंथ. ऐक्य हेच सामर्थ्य गणलं जाते आणि ते दर्शवलं गेलंय एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 10 धावा. कारण प्रत्येक कर्णधाराच्या मुखातून मात्र स्तुती सुमने उधळले गेलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून लाख मोलाची ही स्पर्धा पाहायला मिळते. खूप चांगला स्ट्रोक, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुनश्च एकदा हवेमध्ये निघून जातोय आणि इथे मात्र झेलबादच्या माध्यमातून 4था गडी बाद होतोय. फलंदाज बाद होतोय. सागर बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना 40 वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकटे आली कितीतरी पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर सांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. एपी कपिलच्या नवीन फलंदाज किशोर येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती. कारण काय घडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये तर मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडले गेलेत आणि मोठे फटके खेळत असताना चेंडू मिडल इनिंगला कनेक्ट केले गेले नाहीत फलंदाजांच्या माध्यमातून. ऑफ साईडला चिप शॉट पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केलं जाते आणि धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 11 धावा. एका बाजूला रोहित आहे तर दुसऱ्या बाजूला किशोर. मिडल ऑर्डरचे हे फलंदाज आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती आता मात्र खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे. पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. तत्पूर्वी चेंडू आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. ऑस्डन या गोलंदाजाचं वाखाळण्याजोगे पाहायला मिळालं. 4 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 गडी गारद केले गेलेत या षटकामध्ये. धाव फलकावरती 11 धावा. नायगाव 11 संघ आपण पाहिला तर बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि गडी बाद झालेत ते 4. या षटकाचा विचार केला तर 2 गडी ऑस्डनने बाद केले, 2 गडी गॅटिंग मानकरने बाद केलेले आपण पाहतोय. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले आहेत त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने. तर यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप चांगलं प्रसारण पाहायला मिळते GTC लाईव्हच्या माध्यमातून. बाईकचे संकेत पंचांच्या माध्यमातून आणि धावांची गती पुढे सरकली जाते. धाव फलकावरती 12 धावा, 12 रन्स. यावेळेस मात्र दिशा भरकटला जातोय. गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय आणि धावांची गती फलकावरती 13 धावा झालेल्या आहेत, 13 रन्स. सुरेख चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. पॅडवरती चेंडू आदलला गेलाय. पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. फलंदाज बाद होतोय. पायचीतच्या माध्यमातून LBW विकेट क्रमांक 5 पाहायला मिळतोय. हा शामियाना जो आपण पाहतोय, ज्याने उभारलेला आहे CM मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर चंद्रकांतजी मोटे इथे उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 13 धावा ह्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर 2 धावा तर 1 धाव अर्जित केले गेले. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 14 धावा पाहायला मिळत आहेत. गॅटिंग मानकर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला शॉर्ट अंपुलचा फटका. चेंडू हवेत आहे आणि आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. जेलबादच्या माध्यमातून मै आया हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावरती 14 धावा. गडी बाद झाले ते 6 मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया डीजेला.
हॉल हॉलो हॉलो रॉकी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ले घेणारा चेंडू अप्रतिम, टप्पा योग्य आहे. जबरदस्त अप्रतिम. आतापर्यंत गोलंदाजी पाहिलं तर पहिले षटक गॅटिंगने हाताळलं, 2 गडी बाद केले. दुसरं षटक ऑस्टनने हाताळलं, 2 गडी बाद केले. तदनंतर आपण पाहतोय गॅटिंगने पुनश्च एकदा गोलंदाजी हाताळली गेली आणि 2 गडी बाद करण्याचा मान मिळवला. आणि एकंदरीत पाहिलं तर 4 गडी बाद केले गेले 2 षटकांमध्ये. 14 धावा देत असताना आता मात्र रॉकी गोलंदाजी मार्कवरती येत असताना पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. धावांची गती फलकावरती 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. अप्रतिम, टप्पा योग्य आहे. चूक टप्पा भेदक मारा करत असताना फलंदाजाला मजबूर केलं गेलंय की मोठे फटके खेळण्याच्या मोहामध्ये पडले गेलेत फलंदाज आणि एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट प्राप्त केल्या गेल्या. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक जरूर पुढे सरसावले गेलेत. तत्पूर्वी चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडला जातोय. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत पाहिलं तर 22 धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत नारंगी वर्सेस मोपास फाटा, वसई मोपास फाटा. जर दोन्ही संघाचे प्रतिनिधी उपस्थित झाले असतील तर आपण येण्याची नोंद करायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. एक धाव अर्जित केले गेले आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 23 धावा. षटक क्रमांक 4 समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीअखेरीस 23 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोणावरती विश्वास दाखवला जाईल, कारण प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना काही जबरदस्त धारदार गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर फलंदाजांना माघारी परतवलं गेलं आहे आणि गडी बाद करण्याचा मान मिळवला गेला आहे. 7 आपण आतापर्यंत पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आहेत आणि धाव फलकावरती 23 धावा. या ऐकूया डीजेला. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. सचिन येतोय शेवटचं षटक घेऊन. सुरेख चेंडू, अप्रतिम खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केलं गेलंय. जे संघ नायक आहेत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्वतः गोलंदाजी मार्कवरती आणि धावांची गती फलकावरती 24 धावा. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. उलटा चेंडू होता, पॅडवरती चेंडू आदळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती धावांची गती पुढे सरकली जाते. 25 रन्स सिंगलच्या माध्यमातून धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र मोठे फटके खेळू दिले नाहीत. ज्या पद्धतीने तिसऱ्या चेंडूवरती या इनिंगच्या चौकार आला होता तदनंतर काय जबरदस्त धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑन साईडला लोअर फुल टॉसचा चेंडू, चेंडूला मात्र फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या वरतून. 6 धावा. सोडणार नाहीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि वाईटच्या माध्यमातून या 2 धावा पाहायला मिळत आहेत. धावा कशाही येवोत, बॅटने येवोत, पॅडने येवोत अथवा एक्स्ट्रा स्वरूपाने, मात्र धावा येणं गरजेची गोष्ट असेल. नायगाव 11 संघाच्या माध्यमातून शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने.
शेवटचं षटक हाताळत असताना सचिनने एक षटकार जरूर आलाय, मात्र कमबॅक करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावांची गती 33 धावा, 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट बाहेरच्या दिशेने पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव अर्जित करत असताना धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. ते एकंदरीत 34 धावा शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. तर मी विनंती करतोय नारंगी संघाचा संघनायक तसेच मोपास वसई फाडा संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्याकरता यायचा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय आणि विकेटचं पतन होतंय. 8व्या धावांची गती फलकावरती. इनिंगच्या समाप्ती अखेरीस 34 धावा आणि विजयाकरिता सचिन 11 कोलीवाडा या संघासमोर 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. 35 रन्स टू विन. नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर सांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद दिलजय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. खूप चांगलं गीत आपल्याला पाहायला मिळतं आहे एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. इथे सांदे यांच्या आवाजामध्ये गायलेलं हे गीत आपण पाहतोय. शीर्षक गीत आहे या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं आहे. खूप चांगली मॅच रंगत असताना पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये 35 धावांचं मापक असं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आहे. 2 सलामीवीर सज्ज झालेत दाखल होण्याकरिता. बॅटर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एका बाजूला गॅटिंग मानकर तर दुसऱ्या बाजूला मिस्टर गॉडसन येत असताना आपण पाहतोय. हे 2 सलामीवीर आहेत. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय. खूप काल गाजवला गेला या 2 फलंदाजाने. असंही कोलीवाडा संघाच्या माध्यमातून भरदार खेळ सातत्याने राहिला या 2 फलंदाजांचा. या स्पर्धेसाठी ज्या ज्या कोणाचा हातभार लावला गेला आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माननीय श्रुत विजय शेठ गोविंद पाटील, विजय फाउंडेशन, वसई भूमिपत्रांचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी माननीय श्रुत कैलाजी पाटील, उपाध्यक्ष पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्य आगरी सेना आणि द ग्रेट मराठा परिवाराचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष शिव वाहतूक सेना पालघर जिल्हा मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. रणजित जिक्किणी अर्थातच आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वे आणबान शान आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य माननीय जयेश भाईंदरकर, तदनंतर कैलास नायगावकर, विशाल कोळी आणि जयप्रकाश कोळी एकविरा स्पोर्टचे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी हर्षल महाराज, हर्षल पंडित यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय हातभार लावला गेला या स्पर्धेला.
तदनंतर कैलास एटेकर, तर सामन्याला सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किशोर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता बराच काल आपण पाहतोय, तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. एक धाव अर्जित केले गेले आणि एक धावेसहित श्री गणेश होतोय. 35 धावांचा लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एका बाजूला गॉडसन आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला गॅटिंग मानकर. तर एक धाव हे फलकावरती. खूप चांगली सामना मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना रंगत असताना, कारण पहिल्या सामन्याचा विचार केला गेला तर 3 दिवस काही जबरदस्त धुमाकूळ पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता. 70च्या पलीकडे धावा जाताना पाहायला मिळाला. मात्र आज कुठेतरी थोडंसं कमी पडला गेला. संघ आपण पाहतोय नायगाव 11 संघ फलंदाजी करत असताना बॅकफुटला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते, तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहतोय आणि यष्टीरक्षकाला बीट करून पाठीमागच्या दिशेने जरूर सरसबला गेला होता. चांगला बॅकअप पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती 1 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साईडला, घुटना टेक, तमाशा देख, 1 बाउन्स चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. धन्यवाद डीजे. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला शरद बोकाले यांच्या स्वागताकरिता. हा चेंडू निघून गेला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू पॅडवरती आदळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केले गेले. धावांची गती फलकावरती 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. तर 6 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साईडला मोठा फटका, चेंडू मिडलिंगला कनेक्ट केलाय की काय, आणि तत्पूर्वी चांगलं जजमेंट. यस इज गॉन. फलंदाज बाद होतोय. गॉडसन की का बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावांची गती एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 6 धावा. सुरेख चेंडू, अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. गॅटिंग मानकर बॅटमधून 1 धाव येत असताना आपण पाहतोय आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले तर 7 धावा. खूप चांगलं षटक किशोरचं हे पाहायला मिळालं. 7 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. जी योग्य ती सरासरी होती ती मात्र गाठली गेली. एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि तत्पूर्वी 7 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. या ऐकूया डीजेला.
हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहतोय शैलेश येतोय दुसरं षटक हाताळण्याकरिता. दुसरं पॉवर प्लेचं षटक. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. 7 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती शैलेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिला चेंडू मोठा फटका ऑन साइडला चेंडू हवेत आहे आणि पाहता पाहता चेंडूला मात्र अडवलं गेलंय की काय असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 9 धावा 9 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर 9 धावा या फलकावरती गॅटिंग मानकर यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फलीमध्ये जो गॅप होता त्यामधून चेंडू निघून जातोय. सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. आणखीन एक विकेटचा पतन. मोठा धक्का बसतोय सचिन कोलीवाडा या संघाला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. यष्ट्यांचा वेध घेतोय आणि विकेटचं पतन होतंय. धावांची गती फलकावरती 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्रमांक 4 वरती मॅल्कम येतोय. प्रतिमा टप्पा पडल्यानंतर थोडासा उचले घेणारा चेंडूला फक्त कट दिशा दाखवली गेली. एकदा वर्जित करत असताना आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 10 धावा 10 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या हाताने मारा करण्यासाठी सुरेख फटका इंटू द गॅप मध्ये. चेंडूला मात्र वलवलं गेलंय. डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. तत्पूर्वी 1 धाव आणि एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट सोलोमॅनच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावांची गती धाव फलकावरती 12 धावा. कारण सिंगल डबलच्या माध्यमातून धावा जरी जमवल्या गेल्या तरी हे आव्हान सहजरित्या आम्ही पूर्ण करू शकतोय हा विश्वास दर्शवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले तर 12 धावा 12 रन्स. खूप चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला वलवलं जातं. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा. अप्रतिम सुरेखरित्या चांगलं कॉलिंग पाहायला मिळते. कॉर्डिनेट करत असताना 2 फलंदाज. एका बाजूला मॅकलम आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या मॅल्कम आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला सोलोमान. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती 14 धावा. जी सरासरी होती ती योग्य पाहायला मिळते आणि योग्य ते दिशेने वाटचाल केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सुरेख अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेणारा चेंडूला मात्र योग्य त्या रीतीने फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित करत असताना आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धाव फलकावरती 15 धावा आणि आता मात्र चेंडू आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 18 चेंडू 20 धावा. या ऐकूया डीजेला.
11 संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये धावा डिपेंड करण्याकरता आणि रेग्युलर विंटरवरती जर विकेट प्राप्त केल्या गेलं तर हे आव्हान सुद्धा मैदानाच्या आतमध्ये डिपेंड केलं जाऊ शकते कारण डॉट चेंडू भरपूर निर्भर राहतील. अप्रतिम आतापर्यंत रोनाल्ड येतोय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता 18 चेंडू 20 धावा. गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने मारा करण्याकरता. डीपमध्ये आपण पाहिले तर डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस ऑन साईडला फ्लिक्सचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. प्रयत्न जरूर केले गेले आणि प्रयत्नांना मात्र यश येत नाही. तत्पूर्वी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पकडो झेल जीतो मॅच आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे ते कुठेतरी पाठ करावं लागेल कारण हे हाफ चान्सेस सुद्धा तुम्हाला लपकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर धाव फलकावरती आपण पाहतोय 17 धावा 17 रन्स. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या माध्यमातून ही धावा येत असताना कारण बॅटला चेंडू ब्रश होऊन मात्र शॉर्ट लेग गली दरम्यान चेंडू निघून जातोय. धावांची गती 1 ने पुढे सरकत असताना धाव फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 18 धावा 18 रन्स ह्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत नारंगी वर्सेस मोपास वसई फाटा. सुरेख फटका ऑन साईडला चेंडूला सरळ बॅटने खेळलं गेलंय. एक धाव अर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी बलालय 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला थ्रो मानावा लागेल मात्र फंबल होत आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू पाठीमागच्या दिशेने सरसावला जातोय. आता मात्र धावा मिळतील बोनसच्या माध्यमातून. 4 धावा. नारंगी संघ इथे उपस्थित झाला त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दिनेश मांगेला यांचं आम्ही हार्दिक स्वागत आहे. नारंगी संघ उपस्थित झालेला आहे. मोपास फाटा वसई संघ जर मोफास वसई फाटा संघ जर उपस्थित झाला असेल तर आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. सुरेख फटका सरळ बॅटने चेंडूला वळवलं गेलंय. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी वलाले 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 24 धावा. दिनेशजी मांगेला इथे उपस्थित होत आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीने नारंगी संघाला घेऊन चालत आहेत आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विजेता पद फटकावलं गेलंय नारंगी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज रोनाल्ड गोलंदाजी मार्कवरती. धावांची गती फलकावरती 24 धावा. विजयाकरिता 11 धावांची अजूनही गरज आहे. खूप चांगला फटका. कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळते. चेंडू आणि फळीमध्ये द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते आणि अचूक टप्प्यावरती मारा जरूर केला जातोय मात्र सॉफ्ट अँड बॉटम हँडच्या माध्यमातून सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करत असताना 2 फलंदाज 2 धावा आणि 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 26 धावा. आता मात्र चेंडू आहेत ते 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयाकरिता 9 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन. फलंदाज मॅल्कम बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन.
आहेत आणि आता मात्र चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयाकरिता 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती किशोर येतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती ऑन साइडला पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन होतोय झेलबादच्या माध्यमातून. सोलोमॉन बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. सरचे स्वागत आहे. जे एकविरा संघाचे स्वयंसेवक आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. धावांची गती फलकावरती 26 धावा. गोलंदाजी मार्कवरती किशोर सज्ज होतोय. 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या धावा डिपेंड करायच्या असतील तर. हे महत्त्वपूर्ण षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा फटका कणकर स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमा रेषा पलीकडे. 6 धावा षटकार. पृथ्वीच्या बॅटमधून अप्रतिम टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने धावांची गती 32 धावा आहेत. 3 धावांची अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आता मात्र आव्हान सोपं झालेलं आपण पाहतोय. ज्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अपड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित करत असताना दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहेत का? मात्र एकाच धाबेवरती समाधान मानलं गेलंय 2 फलंदाजांच्या माध्यमातून. धावांची गती 1 ने पुढे सरकत असताना धाव फलकावरती 33 धावा 33 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. डावरे हाताचा फलंदाज ऑस्डन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती 2 धावांची अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं एज घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. फलंदाज ऑस्डन डकचा शिकार.
6 चेंडू 1 धाव. रॉनियल गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय, सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने 5 चेंडू 1 धाव हे विजयाचं समीकरण. 5 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस डाऊन द लेग आणि वाईटच्या माध्यमातून अवांतरच्या माध्यमातून सामना विजयी ठरला जातोय. सचिन 11 कोलीवाडा हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन, हार्ड लक नायगाव 11. सचिन 11 कोलीवाडा संघाला मी विनंती करतोय की एक लाईनअप मध्ये जायचं आहे शेक हँड करण्याकरिता. चला मोपास वाटा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचा आहे.